पुष्पे, हे पुष्पे, काय ग शीतल आली नाही अजून? कॉलेज झालं, क्लास झाला तरी बी अजून आलेली नाही. जावा आता हुडकायला. बे अगं तू जरा, तू जिबल काय हाड. घ्या आल्या मॅडम. सॉरी आज क्लास मध्ये जरा उशीरच झाला. नाही 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 नाही, अगं तुला कुठे उशीर झालाय, तू उलटी लई लवकर आलीस. असं अजून किती दिवस चालणार आहे कुणास ठाऊक. अहो मामी 3च तर महिन्यांचा क्लास आहे. 3 महिने? वय ते कॉम्प्युटर क्लास वाले सर म्हणले ऍडव्हान्स क्लास करायचा असेल तर तो तर 6 महिन्यांचा आहे. अगं तू ना तोच क्लास कर, तो 6 महिनेवाला. कशाला? अगं कशाला म्हणजे त्या पोरगीला जास्त शिकाय मिळेल ना म्हणून म्हटलं. काय नको, कशाला काय जास्तीचं शिकायचंय, ते आपलं तू हायच कर ग 3 महिन्याचा. आणि काय ग तू 3 महिने रोज तिकडे जाणार, मग इथली घरातली कामं कोण करणार? अगं पुष्पे, कामाचं काय घेऊन बसल्यास? हे बघ, ती सकाळी कैलासला जायच्या आधी घरातली थोडीफार कामं करून जाईल आणि राहिलेली थोडीफार कामं तुम्ही दोघी करा. हायच काय त्यात? नाहीतर काय, एकाला 2 जणी आहे तुम्ही, काम उरकत नाही तू तुम्हाला. तुम्हाला काय जातंय बोलायला? हिच्या क्लासच्या पायी आम्हाला सगळं करायला लागणार. आता ग मला तिने शिकाय नको वय. जे डोंट वरी, कुणीच टेन्शन घेऊ नका. आता कोणाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे मामी, तुम्हाला शीतल घरात पण पाहिजे आणि शीतल तुम्हाला क्लासला पण जायचंय आहे का नाही? या सगळ्यावरती मी एक सोल्युशन काढले. वेट, टॅलेंटराव कम. शीतल घ्या. काय यार? आव घ्या तर. ह्या वस्तूला लॅपटॉप असं म्हणतात, म्हणजे कॉम्प्युटर. आता आपण कॉम्प्युटरकडे जाण्यापेक्षा आम्ही कॉम्प्युटरच घरी आणला. अहो पण हर्षवर्धन याची काय गरज होती? अहो मामा, आपल्या शीतल आता रोज क्लासला जाणार, त्यांची दगदग होणार, थकवा येणार आणि तिकडनं येऊन ह्या घरचं काम करणार. त्यापेक्षा आम्ही विचार केला की कॉम्प्युटरच घरी आणून टाकू, म्हणजे प्रश्नच मिटल. उद्यापासून जे शिकायचंय ते आजपासून सुरू करू, म्हणजे पैसे पण वाचतील आणि घरच्या घरी सगळं शिका. घरी कसं शिकणार? तिथं शिकवायला माणसं आहेत ना. त्यात काय एवढं, आम्ही शिकवतो. वाटलं तर त्या शिकवण्याचे पैसे तुम्ही आम्हाला द्या. मस्करी केली, सिरियसली नका घेऊ. अहो आम्ही तुम्हाला शिकवतो, तुम्ही पैसेही देऊ नका, तुमची दगदग कमी होईल. बघू कसं असतंय ती. हे शितले उघडकी. हा, जेडे जाग, आता हळदी कुंकवार आणि त्या कॉम्प्युटरची पूजा तेवढी करून घे. अगं जिजे, अगं मी कशाला पूजा करू? अगं लॅपटॉप शीतलसाठी आणलंय ना, मग शीतलच्याच हाताने पूजा होऊ देत की. हाय का नाही शीतल? जा तूच घेऊन ये पूजेचं सामान.
चांगला आहे का? भारीच आहे बघा. यानं घरात कॉम्प्युटर आणला. आता शिकवण्याच्या निमित्तानं मुद्दाम त्रास द्यायला बघल यो. याच्यावर काय तर केलंच पाहिजे. हॅलो शीतले, आवरलं का तुझं? अगं मी स्टॉपवरच निघाल्या. तेरा तो क्लास बे ना आज? अगं याचमुळे कसलं काय घेऊन बसलीस? इथं एक तरी वेगळाच घोळ झालाय काय तर. आप क्या हुआ? त्या भैयानं मी घराबाहेर पडू नये म्हणून घरात लॅपटॉप आणलाय. क्या सच्ची? मला म्हणतो कशाला बाहेर जाताय क्लाससाठी, मी तुम्हाला घरच्या घरी शिकवतो की. त्या माकडाला कॉम्प्युटर चालू तरी करता येत असेल का? निघालाय मला शिकवाय. शीतले, तू शेर निघालीस, पण ते पण 1.25 शेर आहेत बर का. तेव्हा असू दे 1.25 शेर, मी बी त्याच्यावर पावशेर ठेवीन, लक्षात ठेवतो. ठेव बाई ठेव. मग तू काय आज येत नाहीस? नाही आज तर नाही येता येणार. बरं ठीक आहे, मी जाते मग. शीतले भी ना. यो भैया काय माडवा येतो. आता काय ना काय तर शक्कल लढवलीच पाहिजे. आज बाहेर तर नाही पडता येणार, पण त्या माकडाला काय तर अद्दल घडवली पाहिजेलच आहे. एकच झटक्यात शिकवतो तुम्हाला लॅपटॉप. वा, हे बघा, हे माऊस असते. म्हणजे उंदीर? भैया तसं नाही. अरे पण मागच्या वेळेस तर तू म्हणला होता माऊस म्हणजे उंदीर. हो, म्हणजे ते वेगळं आणि हे वेगळं. अच्छा, ह्याच्यातलं वेगळं असतं. हा, हे लॅपटॉप मधलं माऊस. बर, माऊस. हा, तर हे लेफ्ट क्लिक आणि हे राईट क्लिक. हा. तर लेफ्ट क्लिक वापरायचं असतं आणि राईट क्लिक वापरायचं नसतं. जी वापरायला लागत नाही ती कशाला शिकवतो रे मग? जी वापरायचं ती शिकव ना. काही शिकवतो का? तुला बेसिक माहित नाही, चाललंय ऍडव्हान्स शिकवायला आम्हाला. हा, मग वर्ड कसं ओपन करायचं सांगा. स्टार्ट मध्ये जाऊन. बर, पुढं काय तिथे जाऊन होतं ओपन. भैया मी हात जोडतो, मी शिकवू का शीतलला? यू टीच मी, मी टीच शीतल. गॉट इट? हा, गॉट इट. डिअर यू आर. करा स्टार्ट. म्हणजे हे स्टार्ट कसं करायचं ते सांगा. हा, भैया आता हे बटन दाबायचं आधी. हे बटन दाबलं की दाबलं. ओके. आता आता ह्यामध्ये एक पासवर्ड टाकायचा. पासवर्ड? हा, एक मिनिट थांब. माझ्या मोबाईलचा पासवर्ड आणि ह्याचा पासवर्ड सेम आहे ना? उगाच त्याच्यात कन्फ्युजन नको. अहो भैया, एकच पासवर्ड आहे की दोन्हीचा. तुमचा फेवरेट शीतल. कपडे काय करतो का तू? आता पुढं काय करायचं? आता चालू झाला, आता बंद करा लगेच. अरे आता तर चालू केला होता ना लगेच. होय काय? बरं, आता मी तुम्हाला पेंट कसं करायचं शिकवतो. हा, कर मला पेंट. सगळीकडे रंगवत फिरतो मी. हा भैया, तसं नाही. ते पेंट वेगळं आणि हे पेंट वेगळं. हे इनबिल्ट. अच्छा, ह्याच्यात पण पेंट. हा, म्हणजे ती माऊस उंदीर ती असं आहे ते. बर. हा, हे बघा, हे असं जायचं. ओके. पेंट. हे बघा, म्हणजे ह्यात तुम्ही पेंटिंग करू शकता. तुम्हाला पेंट. हा भैया, आता तुम्हाला वर्ड शिकवतो. वर्ड म्हणजे तुम्ही लेटर टाईप. बस 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 थांब, एक मिनिट. पेंट वर्ड नको आजच्या पुरतं एवढंच बस. थांब, मला आता परत रिव्हिजन करू दे. काय काय केलंय. स्टार्ट मध्ये जायचं, बंद करायचं नाही. बंद. पेंटर नाही, पेंटिंग ओपन करायचं स्टार्ट मध्ये जाऊन. आणि माऊस काय असतो पेंटिंग मध्ये?
स्टार्ट मध्ये जायचं. हा. मग तिथे पेंटिंग असतं. हा, मग कॉम्प्युटर बंद करायचा. नाही, गणते काहीतरी. शितले, तुझं हे किती दिवस चालणार आहे अजून? रोज एक नवीन कारण काढतीस बघ. आल्यापासून एक दिवस काय सुखाने राहून दिलेलं नाहीच मला. अहो मामी ते मी करतच होते. चला शीतल, आवरलं का? क्लास सुरू करायचंय ना? इतक्यात अयो अजून तर समधी कामं राहिल्यात. म्हणजे अजून केअर काढायचा आहेत, कपडे धुवायचे आहेत, भांडी घासायचे आहेत आणि स्वयंपाक, समजा स्वयंपाक बी राहिलाय. म्हणजे स्वयंपाकाचं राहू द्या, ते मी त्याचं काय तर करते नंतर. वय का नाही हो मामी? हा मग काय तर आधी घरातली सगळी कामं उरकून घे. अहो मामी असं काय करताय? भैयात तयार होऊन बसलेत. तयार होऊन म्हणजे तयारी करून बसलेत. आता क्लास सुरू करायचं म्हणल्यावर पूर्व तयारी नको का? हा. होय, म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मग समजा कामाचा लोड मामींवर येईल ना. त्यापेक्षा नको कॅन्सल. असा क्लास कॅन्सल. नाही, असं कसं? त्या आदर्शी सासूबाई आहेत ना. आजचे दिवस करा की ऍडजस्ट. हा. आदर्श सासूबाई असले तरी काय झालं? त्या भैयासाहेब देशमुखांच्या सासूबाई आहेत, त्या घरातली कामं कशी करणार ना. हा. नाही, पण त्या आदर्श सासूबाई आहेत ना. हा, एक दिवस काम केल्याने काय होते मामी? करा की आजचे दिवस काम. हा त्याच त्याला आदर्श सासूबाई, पण मी बी आदर्श सून आहे. मी बरी कामं करून देत असते होय त्यांना. उलट माझं काम तर त्यांची सेवा करणं आहे ना. म्हणजे शिक्षणाचं व्रत हे सगळ्यात मोठं व्रत असतं. शिक्षणाच्या कामात अजिबात अडथळा आणायचा नसतो. मामी कळते ना? म्हणजे आजच्या शिकवणीमध्ये नो डिस्टर्ब. हा, तिच्या शिकण्यासाठी मला कामाला चुकलं जाते. ते पाटील साहेबांच्या पीएचा फोन आला होता. अरे हा, त्यांचा मलाही मेसेज आला होता. जा बाबा त्यांना फोन कर पहिल्यांदा. जा. फोन करतो त्यांना. हा, एक महत्वाचं काम राहिले पाटील साहेब. हा पाटील साहेब. जयडे उठ, पटकन कणिक मळून घे. मम्मी मी नाही येणार ग. पटकन उठ बर का, नाही तर माझ्यासारखी वाईट कोण नाही बघ. आले. जयश्री या बसा, सुरू करू आपण. या. तर दिस इज अ लॅपटॉप. आता आपण सुरुवात करू. हे बटन हे बघा, हे असं ऑन करायचं, मग इथं पासवर्ड टाकायचा. शीतल, पासवर्ड आहे याचा शीतल. हा, आपण सुरू करू आता. असं जीजी येत आहे ना, बघा की. काय म्या? नको अगं, मला त्यातलं काय कळतंय आता? आम्हाला तरी कुठं कळतंय. म्हणजे मला नुसतं बघा म्हणते मी. नको, आपलं तुमचं चालू द्या. हा, आता कर सुरू. एवढ्या लांब ना तुम्हाला कसं दिसणार ना. इथं येऊन बसा. हा, तुम्ही सुरू तरी करा, मी कुठं नाही म्हणलंय. येत आहे ना? म्हणजे काय, आय एम एक्सपर्ट. हा, बर का जीजी, याला म्हणतात लॅपटॉप. हा, आम्ही शिकवतो तुम्हाला. तुम्ही या, इथे येऊन बसा, म्हणजे दिसेल तुम्हाला.
मी करतो तसं तुम्ही करा या. काय करावं बाई, दुसरी जागाच सापडत नाही. उठायचं की रस्त्यात बसायचं. अहो जरा रस्त्यात बाजूला बसा की. अगं बाई मला आज दिसेना, अंधार पडलाय. हे लुगड्याला गोट घालायचंय म्हणून इथं बाहेर आली आहे. अयो मामी, मी असताना मामीने काम करायची. नाही 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 मामी, तुम्ही एवढे सगळे कपडे धुणार आणि मी नुसतं बघत बसायचं वय? नाही नाही, मला काय अजिबात पटत नाही. अशानं तर माझं लक्ष बी नाही लागायचं. हा हा, मी काय म्हणते, आपण संध्याकाळी शिकायचा का लॅपटॉप? म्हणजे कसं, संध्याकाळी मला काम बी कमी असतात आणि वेळ बी असतोय ना. होय का नाही जीजी? होय भैया, अहो सकाळच्या पारी कामाची लयच गडबड असते. उगाच घाईत कशाला शिकवताय? एक काम करा, त्यापेक्षा सांच्याला शिकवा की. आणि तसं बी तुमच्याकडे सारखी लोक भेटा येतात. उगाच तुमचा बी खोडबा नको, नाही का? हा, मी लागते कामाला. नाही खरंय, पण आता जर शिकवलं. अहो भैया, आता ती मला मदत करते ना, मग राहू दे की. तुम्ही संध्याकाळी घ्या क्लास. जा जा, संध्याकाळी तर संध्याकाळी. पळून पळून जाशील कुठं? या रावल्याला सांगितलंय खरं, पण ते हाय हुबलाक. काय तर पचका करू नये म्हणजे मिळवलं. आता हे इथं असते तर ही वेळ आलीच नसती. फोन लावते यांना. अयो, यांचाच फोन. हा हॅलो, अहो तुम्ही का नाही 100 वर्ष जगणार आहे. मी आता तुमचीच आठवण काढत होते. शिकले, तू बी 100 वर्ष जगणार आहेस बघ. का हो? कारण मी कायम तुझीच आठवण काढत असतो आणि फक्त तुझीच काढतो बरं का. गप बसा. मग आज पहिला दिवस होता ना क्लासचा, जाऊन आलीस का नाही? आणि कळतं ना तुला सगळं? नाही, आधी तुझ्या अभ्यासाच्या नावानं बोंब, त्यात सगळे विसरून गेले असतील. मारा मारा आणि टोमने मारा, पण टोमने मारून का नाही काय बी उपयोग नाही. कारण मी आज क्लासला गेलेच नाही आणि इथनं पुढे जाईन का नाही ते बी माहित नाही. का? काय झालं? अहो काय सांगू तुम्हाला, सगळंच नुसतं घोळून बसलाय. आता मी क्लासला जाणार म्हणल्यावर त्या भैयानी घरातच लॅपटॉप आणलाय आणि म्हणतो तर काय, क्लासला कशाला जाताय, आम्ही तुम्हाला घरातच शिकवतो की. मग काय, मामीने बी केलं सुरू, असं पाहिजे जावई याव त्याव. आणि जीजी आणि मामाना बी हे सगळं बरोबरच वाटलं. शिकले, तू कॉम्प्युटर शिकशील नाही तर अजून काहीतरी करशील, ते कोण सांगणार आहे तुला? मी घराबाहेर जाणार हे बघणार आहे त्याला आता. मग आता काय करायचं ठरवलंस तू? मी मामाशी बोलू का? अहो नाही नाही नको, मी बरोबर करते काय ते. त्याचं क्लासचं भूत कसं उतरवते का नाही बघाच तुम्ही आता. पण तू काय करणार नक्की? हा सांगते तुम्हाला संध्याकाळी. आपलं समजा सेटिंग झालंय. अरे सेटिंग झाले म्हणा. अगं मला तरी सांग. हाय का आता तुमचं मिशनचं प्लॅनिंग सांगता का तुम्ही आम्हाला कधी? तू काय ऐकतेस बोलायला कोणाला? बरं ठीक आहे, बघ शेतलं काय करायचंय ना ते विचार करून कर बरं का, नाहीतर परत त्याच्यावरून काहीतरी व्हायला नको. हा, आणि हा कुणाला दुखवू नकोस. नाही हो, काय नाही होत, तुम्ही उगाच लई काळजी करत बसू नका. बर चल, ठेवतो मी फोन. ठेवा ठेवा, मी करतेस तुम्हाला. बाय. राहुल्या, सांगितलेलं काम नीट कर बाबा. हर्षवर्धन देशमुख, आता तर तू बघच.